नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण, बरे आहात का? तर मी आज तुम्हाला सांगणार आहे मला आलेले पहिले स्थळ. तर मला एक स्थळ आलं होतं, पण माझ्या घरच्यांची अशी इच्छा होती की मला जे स्थळ येईल ते स्थळ खेडेगावातलं नसावं, तर शहरातलं असावं. आणि माझी इच्छा होती की मला स्थळ शहरातलंच यावं, मला स्थळ शहरातच दिलं जावं. पण माझ्या आत्याने कोणालाही न विचारता एक स्थळ आणलं होतं तिच्या गावामधूनच. कारण माझ्या आत्याचं शिक्षण भरपूर झालं होतं, त्याच्यामुळे ना माझ्या आत्या बोलायला खडतळ होते. त्यामुळे आम्ही कोणीच म्हणजे आत्याला असं उलटं बोलत नव्हतं किंवा कोणीच आत्याचं म्हणजे ऐकत नव्हतं असं कोणी नव्हतं. सगळ्यांना आत्याचं ऐकावंच लागायचं, कारण आमच्या आत्या एवढं डेंजर होते. मग आमच्या आत्याने एक स्थळ आणलं होतं आणि म्हणजे ज्या दिवशी आमच्या आत्या स्थळ घेऊन आले होते त्या दिवशी माझ्या घरी कोणीच नव्हतं, सगळे बाहेर गेले होते. मग ते स्थळ आलं आणि तसंच मग ज्या दिवशी ते स्थळ आलं त्या दिवशी असं दुपारचा वेळ झाला होता. आणि दुपारचा वेळ झाल्यावरती माझं एक काम, रोजचं माझं एक काम ठरलेलं, माझं रोजचं काम दुपारचं कोंबड्या खोडाक्यामध्ये डालणे हे माझं काम होतं. आणि मग मी नेहमीप्रमाणे आपली खोडाक्यामध्ये कोंबड्या डालायला गेली आणि ते आले की पाहुणे मस्त गाडी भरूनच पाहुणे आले. पण त्यावेळेस ना माझ्या आत्याने सांगितलं होतं स्थळ याच्या आधीच माझ्या आत्याने सांगितलं होतं की मुलाचं घर वगैरे खूप छान आहे, की मुलाच्या घरामध्ये एवढी फरशी छान आहे की त्याच्यामध्ये पाहिलं तरी आपला चेहरा दिसतो, एवढं मुलाचं घर छान आहे. आणि मुलगा पण खूप सुंदर आहे, असे आमच्या आत्याकडून बोलायची, मुलगा पण खूप सुंदर आहे असे बोलायची. त्यामुळं मला पण वाटलेलं की मुलगा खूप सुंदर असेल. आणि खरंच होता बरं का मुलगा सुंदर, खूप सुंदर होता मुलगा, म्हणजे मी सांगू शकत नाही तो किती सुंदर होता तो. तर आमच्या आत्या मला काय बोलले माहिती आहे का, मुलाला पाहून तू प्रेमात पडशील, मुलाला पाहून तू प्रेमात पडशील. पण तुम्हाला तर माहितीच आहे माझं पहिलं प्रेम काय आहे. मी तुम्हाला पहिल्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तुम्हाला माझं प्रेम काय आहे म्हणून. तर कारण मी कोणाच्या प्रेमात पडणार नव्हते, कारण माझं प्रेम ते आहे, त्याच्यामुळे मी कोणाच्या प्रेमात पडणार नाही. हे माझ्या घरच्यांना पण माहिती होतं आणि तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे. तर मग ते स्थळ आलं आणि घरी कोणच नव्हतं. मग चहा पाणी वगैरे मी केला, मस्त त्यांना नाश्ता वगैरे दिला, चहा पाणी दिलं, नाश्ता वगैरे दिला. आणि घरी कोण नसल्यामुळे त्यांच्याशी बोलायला कोणीच नव्हतं. मग मी माझ्या शेजारी चुलती राहते, माझ्या चुलतीकडे गेले आणि म्हटलं चल नानी, म्हटलं माझ्या चुलतीला बोलले चल, म्हटलं मला पाहण्यासाठी स्थळ आलेलं आहे काही. तर माझी चुलती म्हटली नाही गं बाई, म्हटली माझं काम ठेवून आता तुझ्याकडे मी येऊ का स्थळ तुझं पाहण्यासाठी. तर म्हटलं मग माझ्या चुलतीला सांगितलं, म्हटलं अगं एवढं सुंदर फुल काय कोणी एवढे सुंदर, म्हटलं आपल्या आत्याने आणले मला स्थळ. मग आता आत्याने स्थळ आणले, म्हटलं चुलतीला काय नाही म्हणताच आहे ना माझ्या. मग चुलती पण माझ्या आली आणि आमची चुलती पण बघून एवढी की झाली. म्हटलं अगं बाई 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 म्हणली, अगं बाई आलं की द्या का नाही पोरा का ह्यो, नाही म्हणू नको म्हणली तू, हा म्हणून टाकला मला. बरं म्हटलं ठीक आहे चला बाबा. ते नाही म्हटलं ते मला तर नाही काय म्हणताच येणार नव्हतं. आणि मग तुम्हाला तर माहिती आहे मी काय दिसायला एवढी सुंदर वगैरे नाही, आता तर नाही म्हटलं, ते पहिले पण काय दिसतच नसणार आहे सुंदर. मग मी काय केलं माहिती आहे का, मुलगा सुंदर आहे म्हटलं ती गेली की पार्लरमध्ये आणि मस्तपैकी छान नव्हते ह्याच्या हिरोईनसारखी मेकअप करून आली. मस्त मी हिरोईन दिसायला लागली बरं का, लय हिरोईन दिसत होती मी त्या टायमिंगला. मला काय सांगू, लय की भारी दिसत होती मी, एकच नंबर मी दिसत होती, एकच नंबर. हां आणि मग ना असं म्हणतास मग मला चुलती म्हणली जा बाय, म्हणली बस तर पाहुण्यांच्या समोर, म्हणली तिथं पाटावर बस, तुला पाठ बसायला मांडलाय. मग मी पाटावर बसली आणि मग मला मुलाच्या आईने प्रश्न विचारायला चालू केले. पण माझ्या आत्याने सांगितलं तर मुलाच्या आई एवढी शांत आहे ना, खूप शांत आहे, तुला एक पण प्रश्न विचारणार नाही. पण मुलाच्या आईने लय की मला प्रश्न विचारले आणि मला म्हटले तुला बनवायला काय काय येतं. मग म्हटलं मला सगळा स्वयंपाक येतो बनवायला, मला काय येत नाही असं विचारा म्हणलं, मला काय येतं हे विचारू नका पण काय येत नाही असं विचारा म्हणलं मला. तर म्हणले हा मग सांग म्हणले मला तुला, पण म्हणली तुला येतं सगळं बनवायला पण माझ्या पोराला पाची पकवान रोज जेवण लागतं. अयो म्हणलं पाची पकवान, म्हणलं आता मला तर प्रश्न पडला होता, म्हणलं तर ह्यांना जर जेवण द्यायचं तर म्हटलं मी कसं काय जेवण बनवायचं. कारण सांगू का मला ना स्वयंपाकाच येत नव्हता मला त्या टायमिंगला. त्याच्यामुळे मी आता त्यांना जेवण कशी देणार होती, तर मी तर त्यांना खोटं बोलली होती, कारण मुलगा एकच नंबर होता. त्याच्यामुळं ना मी खोटं बोलली होती मला सगळं स्वयंपाक येतं म्हणून. हां आणि मग माझ्या त्या मुलाच्या अंडी लावलं की मला प्रश्न विचारला. तुम्हाला पण सांगू का मी, त्या मुलाबरोबर कोण कोण आलं होतं, मुलगा, त्याचा बाप, त्याची आई, त्याचा मामा,
त्याची मामी आणि दुसरं तर सांगू कोण आलं होतं, त्याची मेहुणीच की आली होती सोबत आणि अशी गळ्यातच हात घालून बसायची बाय. आणि मला तर पोरगा लय आवडला होता तो. हां, लय आवडला होता मला ते पोरगा, पण ती गळ्यातच हात घालून बसायची. हां, ती गळ्यात हात घालून बसायची ती त्याच्यासारखीच. आपण मला ते मुलगा आवडला होता, काय करू, लय आवडला होता. पण काय करणार ना, माझी चुलती म्हणली अगं हे असा बसतोय का नाही म्हणली. म्हणली बघ बाया म्हणली काय आहे का, एक गळ्यात हात घालून सारखीच बसती म्हणली ती. म्हणलं मग चुलतीला म्हणलं नाही बाया म्हणलं, आत्याने आपल्या स्थळ आणले, एकच नंबर स्थळ आहे, एकच नंबर स्थळ. आणि मग आम्ही बसलो की बाया मग गप्पा मारत. मग मी नवरदेवाला म्हणलं तुमच्या घर पाहायचं आहे म्हणलं. आमच्या आत्या म्हणली तुमचं घर लय भारी आहे म्हणली, मला तुमच्या घराचा फोटो दाखवा की म्हणलं. मग आमच्या घरच्यांना आत्याने सांगितलं होतं ना, पोरीचं तोंड त्यांच्या फरशीमध्ये दिसाने एवढं सुंदर घर आहे त्यांचं म्हणून. आणि मी असं म्हणल्यावरती मग ना मला मुलांनी दाखवलं की त्याच्या घराचा फोटो. अगो बाय 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 बाय, असलं का भारी त्याचं घर होतं व काय सांगू तुम्हाला, असलं भारी घर होतं, लय भारी की घर. मी तर त्या घर बघूनच त्या पोराच्या प्रेमात पडली की. पण तुम्हाला माहिती माझं पहिलं प्रेम, त्याच्यामुळं इकडं दुसरं प्रेम म्हणावं लागेल मला. हा, दुसरं प्रेम म्हणावं लागेल मला. हो, एकच नंबर की घर. तुम्हाला सांगू का मग कसलं घर होतं. अहो ती नसतं का पडके विहिरीत असतं बघा, एवढी एवढी शेंगा येतात त्याला, कंस येतात एवढी एवढी मोठी मोठी कंस, तसलं घर ते चगळाचं घर होतं. काय भारी घर, पण चगळाचं एवढा मोठा मोठाला त्याला बघतं चार. हो, एवढी मोठी मोठी बघतं त्याला चार होती. तर काय सांगू, मला लय आवडलं होतं. माझ्या घरचे नाही की म्हणले, नाही म्हणजे माझ्या घरचे मला लग्न तिथं करायला नाही म्हणते माझ्या घरचे. आणि माझ्या घरच्यांनी नाही बोलल्यामुळे मला पण नाही म्हणावं लागलं होतं. पण तुम्हाला सांगू का, माझ्या आत्याचं लय शिक्षण झालं होतं. माझ्या आत्याचं लय शिक्षण झालं होतं. तुम्हाला सांगायचं राहिलो की अहो, माझ्या आत्याचं शिक्षण किती झालं होतं. माझ्या आत्या आहे का नाही, दुसरीत गेली होती, दुसरीत. आणि दुसरीतनं पुढच्या वर्गात ढकलली होती आमच्या आत्याला, एवढं आमच्या आत्याचं शिक्षण झालं होतं. आणि चुलती तर आमची खडाखडाच इंग्लिश बोलायची. त्या पोराला प्रश्न असं विचारला आमच्या आत्याने, चुलतीने माझ्या, ते पोरगं गपत झालं. माझी चुलती तर आहे का नाही बालवडीत गेली, 2 तासातच घरी माघारी आली होती. हां, 2 तासात आली होती माझी घरी चुलती माघारी. एवढं माझ्या चुलतीचं शिक्षण झालं होतं. आणि त्या पोरगा तर बाई काय सुंदर दिसायला, असला बापरे बाबा बाबा, असला सुंदर दिसायला होता का नाही पोरगा. अहो त्याच्याकडे बघताच आहे का नाही, 10 रुपयाला वाटत होता ते, बघताच 10 रुपयाला वाटत होता तो पोरगा. आणि माझ्या आत्याने बघा असलं स्थळ आणलं होतं मला. तुम्ही सांगा, मी लग्न करायला पाहिजे होतं का नव्हतं.